नमस्कार. इतिहासात ना काही लढाया फक्त जिंकण्यासाठी नसतात, त्या असतात वचन पूर्ण करण्यासाठी. आजची आपली गोष्ट अशाच एका अजोड शौर्याची आहे, त्यागाची आहे आणि हो, निष्ठेची आहे. ही गोष्ट आहे पावनखिंडच्या अमर पराक्रमाची. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत मी शत्रूला पुढे जाऊ देणार नाही. हे फक्त शब्द नाहीयेत, नाही. हे तर एका योद्ध्याने आपल्या राजाला दिलेलं रक्ताचं वचन होतं. आणि खरं सांगायचं तर ह्या एका वाक्यातच बाजीप्रभू देशपांडे यांचा तो अढळ निश्चय आणि या संपूर्ण कथेची तीव्रता दडलेली आहे. चला तर मग गोष्ट सुरू करूया. ठिकाण आहे पन्हाळगड. परिस्थिती अशी आहे की स्वराज्याचा सूर्य जणू अस्ताला जाण्याच्या मार्गावर आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज स्वतः शत्रूच्या वेढ्यात अडकलेत आणि बाहेर पडण्याचा एकही मार्ग शिल्लक नाहीये. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. पन्हाळगड, त्याच्या आत महाराज आणि त्यांचे मोजकेच मावळे, आणि गडाच्या चारही बाजूंना सिद्धी जौहरच्या हजारो सैनिकांचा अक्षरशः अभेद्य वेढा पडलाय. अशा परिस्थितीत वेळेचा प्रत्येक क्षण स्वराज्याचं भवितव्य ठरवणार होता. पण म्हणतात ना, जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा निसर्गच कधीकधी मदतीला धावून येतो. तसंच कायसं झालं. एका काळ्या कुट्ट वादळी रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता आणि याच पावसाच्या आडोशाने इतिहासाला एक नवी दिशा देणारा धाडसी निर्णय घेतला गेला. आता वेळ आली होती एका धाडसी डावाची. म्हणजे बघा, ही एक अशी योजना होती जी स्वराज्याला वाचवूही शकली असती किंवा संपवूही शकली असती. इतकी मोठी जोखीम होती. आणि गडावरून निसटण्याची ही प्रचंड मोठी जबाबदारी घेण्यासाठी दोन वीर पुढे सरसावले. ओके, तर ही योजना होती तरी काय? ही एक दुहेरी रणनीती होती. पहिलं म्हणजे महाराज स्वतः काही निवडक मावळ्यांना घेऊन वेढा फोडतील आणि थेट विशाळगडाकडे धाव घेतील. आणि मग येतं दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम, मृत्यूलाच आव्हान देत महाराजांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूला रोखून धरण्याची जबाबदारी. आणि ही जबाबदारी उचलली होती बाजीप्रभू देशपांडेंनी. सगळं योजनेनुसार होणार असं वाटत असतानाच घात झाला. नियतीला हे मान्यच नव्हतं. महाराजांच्या त्या गुप्त योजनेची शत्रूला कुणकुण लागली. आणि मग काय, सुरू झाला एक जीवघेणा पाठलाग. एक अशी शर्यत जी थेट काळाशीच होती. आणि हा जीवघेणा पाठलाग येऊन थांबला एका अरुंद खिंडीत, जिचं नाव होतं घोडखिंड. कुणालाच माहीत नव्हतं की याच ठिकाणी स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात शौर्यवान लढा दिला जाणार होता. इथे लढाईचं चित्र अगदी स्पष्ट होतं. विचार करा, एका बाजूला बाजीप्रभूंचे मूठभर मावळे सिंहासारखे आणि दुसऱ्या बाजूला शत्रूची प्रचंड मोठी फौज. हा सामना फक्त शौर्याने जिंकता येणार नव्हता. तो जिंकण्यासाठी आत्मबलिदानच द्यावं लागणार होतं. आणि मग त्या अरुंद खिंडीत जणू आकाशच फाटलं. एकच कल्लोळ माजला. हर हर महादेवच्या गर्जना आसमंतात घुमत होत्या. तलवारी एकमेकांवर आदळत होत्या. रणशिंग फुंकली जात होती. प्रत्येक मावळा जणू सिंहाचा अवतार घेऊन लढत होता. कारण त्यांना एकच गोष्ट माहीत होती, आपल्या राजाचा जीव आपल्या पराक्रमावर अवलंबून आहे. पण खरं तर हे फक्त तलवारींची लढाई नव्हतीच. नाही, ही लढाई होती एका वचनाची, बाजीप्रभूंनी महाराजांना दिलेल्या शब्दाची. आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी ते फक्त एका संकेताची वाट पाहत होते. शत्रूचे वार अंगावर झेलत बाजीप्रभू अक्षरशः रक्ताने नाहून निघाले होते. अंगावर जखमा मोजण्यापलीकडे होत्या, पण त्या जखमांपेक्षाही त्यांना दिलेलं वचन जास्त महत्त्वाचं वाटत होतं. त्यांची तलवार थांबली नव्हती, नाही, आणि त्यांचं सगळं लक्ष फक्त एका आवाजाकडे लागलं होतं. श्वास कंठाशी आलेला, शरीर साथ देत नव्हतं, पण तरीही त्यांनी ती खिंड सोडली नाही. खिंड अडवून धरली होती. आणि त्यांचे कान मात्र सतत एका विशिष्ट आवाजाच्या शोधात होते. कारण तो आवाज म्हणजे महाराजांच्या सुखरूप पोहोचल्याची निशाणी होती. आणि अखेर तो क्षण आलाच. दूर विशाळ गडावरून तोफेचा आवाज घुमला. तो साधा आवाज नव्हता, तो संकेत होता. वचन पूर्ण झाल्याचा संकेत. हो, महाराज सुखरूप पोचले होते. तो आवाज कानावर पडताच रक्ताने माखलेल्या बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आलं. कृतार्थतेचं हसू. दिलेलं वचन पूर्ण झालं होतं. आणि त्याच समाधानात त्या महान योद्ध्याने स्वराज्याच्या चरणी आपले प्राण अर्पण केले. बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांच्या रक्ताने ती खिंड फक्त लाल झाली नाही, तर ती पावन झाली, पवित्र झाली. त्यांच्या त्या सर्वोच्च बलिदानाने त्या जागेला एक अजरामर ओळख दिली. आणि म्हणूनच
तेव्हापासून ती घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. पावन म्हणजे पवित्र. त्या वीर मावळ्यांच्या रक्ताने, त्यांच्या त्यागाने पवित्र झालेली खिंड पावनखिंड. तर मग पावनखिंडची ही शौर्यगाथा आपल्याला काय शिकवते? मला वाटतं 3 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली, अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही धैर्य कसं ठेवावं. दुसरी, आपल्या ध्येयाप्रती अढळ निष्ठा म्हणजे काय. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एका मोठ्या स्वप्नासाठी, स्वराज्यासाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. जरा विचार करा, बाजीप्रभूंची निष्ठा ही फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नव्हती, तर ती स्वराज्य नावाच्या एका मोठ्या विचारावर होती. मग प्रश्न हा आहे की आजच्या काळात एका विचाराशी खऱ्या अर्थाने निष्ठावंत असणं म्हणजे नेमकं काय? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?